वंदे मातरम या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अमृतगान ठरलेल्या गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत लोकसभेत चर्चा करण्यात आली। अपेक्षा हीच होती की या चर्चेत या अजरामर गीताने स्वातंत्र्य संग्रामात जी प्रेरणादायी भूमिका बजावली त्यावर प्रकाश झोत पडेल। या गीताच्या संदर्भातील काही अनोख्या किंवा अपरिचित पैलूंवर चर्चा होईल, त्यातून या गीताचा गौरव अधिकच वाढेल। अर्थात या सगळ्या अपेक्षा कदाचित पूर्ण होतीलही, परंतु चर्चेच्या सुरुवातीला या विषयावरील चर्चेने जे राजकीय वळण घेतले ते कदाचित दुर्दैवी म्हणायला हवे। वंदे मातरम या गीताचा काँग्रेसने अपमान केला, नेहरूंनी वंदे मातरमला विरोध केला किंवा मुस्लिमांच्या विरोधामुळे त्यांनी वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यास विरोध केला, अशा स्वरूपाचे अनेक आरोप करण्यात आले। त्या काळी राष्ट्रगीताची निवड करण्यासाठी तत्कालीन नेत्यांसमोर दोन पर्याय होते, त्यापैकी एक वंदे मातरमचा तर दुसरा जन गण मनचा। दोन सक्षम पर्याय समोर असले आणि एकाचीच निवड करायची असली की स्वाभाविकच कोणत्या तरी एकावर अन्याय होणारच। अगदी एखाद्या संघात खेळाडू निवडायचे असले तरी हा पेच समोर असतोच आणि त्यावेळी जे कोणी निर्णय घेणारे असतात त्यांना कोणताही एक निर्णय घ्यायचा असतो। कदाचित त्यावेळी नेहरूंना सादरीकरण, संगीत, शब्दरचना, सुलभता अशा काही निकषांवर जन गण मन अधिक संयुक्तिक वाटले असेल, तर याचा अर्थ त्यांचा वंदे मातरमला विरोध होता हा निष्कर्ष केवळ वंदे मातरमच नाही तर नेहरूंवरही अन्याय करणार आहे। किमान अशा विषयात तरी अशा प्रकारचे राजकारण होणे अपेक्षित नाही, परंतु नेहरू द्वेषाची कावेळ झालेल्यांना कोणत्याही प्रसंगाचे औचित्य समजण्याचे कारणच नाही। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती संपादकीय। नमस्कार।